नमस्कार. सोशल मीडियावर टाकलेल्या एका छोट्याशा व्हिडिओमुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झालाय. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात घडलेल्या या प्रकरणानं धर्म, सोशल मीडिया आणि कायदा या तिन्ही गोष्टींवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू केली आहे. एका तरुणीनं आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केलेला व्हिडिओ इंटरनेटवर आला आणि काही तासातच तो राज्यभरात वेगानं पसरला. त्या व्हिडिओमध्ये प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. ही घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृणाल जाधव नावाच्या तरुणीनं 28 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या कारमध्ये बसून एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ तिनं इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. सुरुवातीला हा व्हिडिओ मर्यादित लोकांपर्यंत पोहोचला, पण काही वेळातच तो स्क्रीन रेकॉर्ड करून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जाऊ लागला. काही तासातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर बदलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाबद्दल चर्चा सुरू झाली. या व्हिडिओमध्ये प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नागरिकांनी आणि काही संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मृणाल जाधव हिच्यावर भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मृणाल जाधव हिला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयानं तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. दरम्यान या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर देखील सुनावणी झाली. मात्र न्यायालयानं तिचा जामीन अर्ज फेटाळला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं सध्या ती न्यायालयीन कोठडीतच आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 मार्च रोजी होणार आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर बदलापूर शहरात काही ठिकाणी निषेध देखील नोंदवण्यात आला. काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी बॅनर लावण्यात आले तर काही ठिकाणी दुकानं बंद ठेवून निषेध व्यक्त केला. सोशल मीडियावर देखील या प्रकरणानं मोठा आवाज उठवलाय. अनेक लोकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात मृणाल जाधवच्या कुटुंबियांकडून देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. मृणाल जाधवची आई प्रतिभा महेश जाधव या बदलापूर पूर्व भागातील भाजप महिला शहराध्यक्षा होत्या. या घटनेनंतर त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर पक्षाने देखील त्यांना पदावरून दूर केल्याची माहिती समोर आली आहे. मृणाल जाधवच्या वडिलांनी देखील सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी समाजाची माफी मागितली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ही एक चूक झाली आहे आणि त्यांनी लोकांची माफी मागितली आहे. मात्र या प्रतिक्रियेनंतरही अनेक नागरिकांमधील संताप कमी झालेला दिसत नाही. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोकांनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे. मात्र कायद्याच्या दृष्टीने पाहिल्यास धार्मिक भावना दुखावण्याच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा अशी तरतूद नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी साधारणपणे 3 ते 5 वर्षापर्यंत कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. अंतिम निर्णय न्यायालयाच्या प्रक्रियेनंतरच घेतला जातो. या प्रकरणाबाबत पोलिसांकडून देखील अधिकृत माहिती देण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करणे किंवा तो पुढे प्रसारित करणे या दोन्ही गोष्टी गंभीर मानल्या जाऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने सोशल मीडिया वापरण्याचे आवाहन देखील करण्यात आली आहे. तपास सुरू असून पुढील माहिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. एक छोटासा व्हिडिओ, काही सेकंदांचे शब्द आणि त्यानंतर उभा राहिलेला इतका मोठा वाद. बदलापूरमध्ये घडलेली ही घटना आता फक्त एका शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या भावना, धर्माबद्दलची संवेदनशीलता आणि इंटरनेटवरील जबाबदारी यावर पुन्हा एकदा मोठा प्रश्न उभा राहिलाय. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि पुढील सुनावणी 23 मार्च रोजी होणार आहे. त्या सुनावणीत काय घडणार आणि पुढे काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या आणि सविस्तर बातम्या पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा
या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.